नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आजची मुलाखत हे तुमची मन प्रसन्न करेल अशी मुलाखत आहे. सतीजी, जरा तुमचा महाराष्ट्राला परिचय. मी सतीश शिवाजीराव कदम, मस्कतला 14 वर्ष ओमान देशात आणि इतिहासाचा विद्यार्थी आहे. बऱ्याच देशामध्ये मला फिरायला मिळालं माझ्या कामांच्यामुळे. इराणलाही मला जायला मिळालं, सध्या जे काही कंडिशन्स चालू आहेत युद्धांच्या त्याच्यामुळे. आणि इराणमध्ये मी जे काही फिरलो 13-14 दिवस आम्ही इराणमध्ये होतो, विथ फॅमिली होतो. त्या ज्या काही आठवणी त्या मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि मध्य पूर्वमध्ये किती देशात तुम्ही? मध्य पूर्वेत मी 14 वर्ष ओमानला आणि तिकडचे साधारण सगळेच देश आमचे फिरून झालेले आहेत. आफ्रिकेतले काही जर देश सोडले तर साधारण बऱ्याच देशामध्ये आमचं चक्क फिरून झालं. आता मी तुम्हाला खूप रंजक गोष्ट सांगतो. आणि जी सतीश रावांचा लेख वाचून मी रात्री 11 वाजता तो लेख वाचला, मला असं लक्षात आलं आय हॅव टू मीट हिम इमिडिएटली. कुठल्याही परिस्थितीत त्यांना भेटलं पाहिजे. आणि आत्ता तुमचे स्वतःचे मराठी भाषाविषयक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल, रतन टाटा यांच्याबद्दल, पारसी कम्युनिटीबद्दल, हे तुमचे बीबी का मकबरा फॉर दॅट मॅटर, ह्या सगळ्याबद्दलचे अंदाज पूर्ण चुकणार आहेत. सो एका उतार्यापासून मी सुरुवात करतो. एक खालील उतारा जो सतीशरावांनी लिहिला आहे. मी दरबारातून घरी येत असताना बाजारात गेलो. तिथं मला फौज दिसली. फौज अदालत खान्यासमोर उभी होती. तिथं सावकार सक्तीनं गरिबांचा जमीन जुमला जप्त करत होता. बाजारातील दिल्ली दरवाजातून मी घरी आलो. किल्ली लावून मी माझ्या घराच्या दरवाजाचे कुलूप उघडले. मुख्य दालनात कारंजाचा फवारा उडत होता. बाजूच्या हौदातून पाणी काढून मी हातपाय धुतले. नंतर मी रंगमहालात गेलो आलो. तिथं नाच बघितला. नाच आवडला म्हणून संदूकखाना उघडून नर्तकीला बक्षीस दिलं. नंतर भूक लागली म्हणून खाण्यासाठी मुदपाक खाण्यात गेलो. तिथून मी परत आराम खोलीत आलो. खिडकी उघडली आणि वरील खुर्चीवर कट्यार ठेवून बाहेरच्या बुरुजाकडे पाहत पलंगावरती झोपी गेलो. आणि सतीशरावांनी चॅलेंज दिलं, जे मी महाराष्ट्राला सगळ्यात शेवटी देणार आहे. भाद्रानो, तुम्ही पण त्याचं भाषांतर मला मराठीमध्ये करून सांगा. आता सतीशरावांनी असं म्हटलंय की ह्या वरील वाक्यामध्ये, वरील सगळ्या ओळीमध्ये सतीशराव जवळपास सगळे शब्द हे इराणी किंवा फारसी आहेत. अस्सल पर्शियन शब्द आहेत. अस्सल पर्शियन, अस्सल म्हणजे जे पर्शियामध्ये बोलले जातात तेच उच्चार इथे आहेत आपल्याकडे. याचं मराठी भाषांतर जे तुम्ही केले ते आणि गमतीची गोष्ट अशी की या पर्शियन शब्दांना, ज्यांना आपण आपली मराठी भाषेतले शब्द म्हणतो, यांना आपले शब्द आहेत पण ते आता आपले पूर्ण विस्मृतीत गेलेले आहेत. जसं आपण आता बोलताना इंग्लिश शब्द वापरतो की आपल्यालाच कळत नाही की आपण सहजपणे अगदी इझिली, जसं मी आता बोललोय, इंग्लिश बोलून जातो. आणि काही वर्षांनंतर किंवा पुढच्या काही जनरेशन्सला असं वाटेल की हा आपल्या भाषेचा सगळे इराणी शब्द आहेत. हे सगळे इराणी शब्द आहेत. आता सतीशरावांनी ह्या आत्ता मी जे तुम्हाला सांगितलं त्याचं मराठी भाषांतर केलं. हे वाचा ना, तुमच्या जवळच आहे. हा, वाचून दाखवा. मी राजसभेतून स्वगृही येत असताना पेठेत गेलो. तिथं मला सैन्य दिसले. सैन्य न्यायालयासमोर उभे होते. तिथं धनिक कठोरपणे दरिद्री लोकांची सर्व भूमी हरण करत होता. पेठेतील इंद्रप्रस्थ, कारण इंद्रप्रस्थ शब्दाचा अर्थ तुम्हाला मी सांगतो. इंद्रप्रस्थ हे महाभारतातलं दिल्लीचंच, तिथं जिथे देवगिरी, तिथे तो लाल किल्ला वगैरे जो आहे. इंद्रप्रस्थ दरवाजातून मी घरी आलो. चावी लावून मी दरवाजाचे टाळे उघडले. मुख्य कक्षात पाणी उंच उडण्याच्या नलिकेतून तुषार उडत होते. शेजारच्या कुंडातून पाणी काढून हातपाय धुतले. नंतर मी विलास मंदिरात आलो. तिथं नृत्य बघितले. पेटी उघडून नृत्यांगनाला पारितोषिक दिले. भूक लागली म्हणून जेवणासाठी स्वयंपाकघरात गेलो. तिथून मी परत विश्रांती कक्षात आलो. बारी उघडली आणि चारपाई आसनावर कृपाण ठेवून, कटारीला शब्द आहे कृपाण, संस्कृत शब्द आहे, ठेवून वर्तुळाकार तटबंदीकडे पाहत खाटेवर झोपी गेलो. हे मराठी आहे. मराठी आहे. आता हे कोणतं मराठी? 500 वर्ष जुनं मराठी आहे. जे मराठी आपण वाचतो. मी दरबारातून घरी येत असताना बाजारात गेलो. तिथं मला फौज दिसली. फौज अदालत खान्यासमोर उभी होती. तिथं सावकार सक्तीनं गरिबांचा जमीन जुमला जप्त करत होता. बाजारातील दिल्ली दरवाजातून घरी आलो वगैरे. ही मराठी आहे. पण ती मराठी नाहीच आहे. ही मराठी नाहीये, ती इराणी आहे. ती इराणी, अस्सल पर्शियन. मला सांगा सतीशराव, तुम्ही आणि मी जो रोजचा संवाद साधतोय, आपल्या 10 पैकी 8 शब्द आपण अस्सल पर्शियन बोलतो, म्हणजे इराणी आहेत. आणि हे आपल्याला माहिती नाही. ही सगळ्यात शॉकिंग गोष्ट आहे. त्याचं उदाहरण तुम्हाला मी दाखवतो. ते पेपर दाखवा मला. ते बाकीचे पण दे. त्याचं उदाहरण. तुमचे सगळे संभ्रम आज दूर होणार आहेत की मराठी भाषेविषयक
आणि इराण विषयक आणि सतीशरावांचं कौतुक आहे 14 वर्ष ते आजही ओमानमध्ये ओमानमध्ये इज वर्किंग फॉर इंटरनॅशनल कंपनी आणि ते ठीक आहे तो एक त्यांचा व्यावसायिक भाग आहे. म्हणजे खूप शब्द इतके सहज आहेत की जसं खर्च शब्द आपण सहज वापरतो, खर्चाला किती पैसे, खर्च आपला शब्द नाही. बायकोला खर्चाला पैसे किती हा, दिले त्याला व्यय म्हणतात आपल्याकडे. म्हणजे हा खर्च शब्द हा इराणी आपला प्युअर अस्सल पर्शियन शब्द आहे. खरेदी हा शब्द अस्सल पर्शियन आहे. खरेदी. खानदान शब्द आपण म्हणतो ना, खानदान झालं, खामोश झालं किंवा खुनी झालं. खुन्याला शिक्षा आपण म्हणतो ना, ग्वाही देणं, ज्याला आपण ग्वाही, हा असा वाटतो की आपलाच शब्द आहे. ग्वाही आपला शब्द नाही, ज्याला साक्ष शब्द आहे. नाही थांबा अजून इराणनं आपल्याला काय काय दिले ते पण सांगू. परवानगी हा शब्द इराणी आहे. परवानगी हा शब्द इराणी आहे. परेशान मी परेशान झालो. बायको नवऱ्याला म्हणते मी परेशान झाले तुमच्यामुळे. हे परेशान कम नशिबी वगैरे, कम नशिबी आपण म्हणतो ना, नशीब आपला शब्द नाही. चेहरा हा शब्द पण इराणी आहे. चेहरा हा सुद्धा शब्द इराणी आहे. गोदी बंदरात जिथे जहाज उतरतं. चपाती चपाती. अरे शो हो 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 आपले शब्द नाही आहेत. मी आणखी तुम्हाला शब्द आणि गाफील, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे फार मोठे मोठेपण आहे. नाही मी सांगू ना ते महाराष्ट्राला एवढ्या अल्पवयीन म्हणजे शिवाजी महाराजांचं आयुष्य किती. मला ना महाराजांच्या आयुष्यामध्ये इतक्या गोष्टी प्रेरणासारख्या दिसतात. आणि मी फक्त ज्याला आपण लिपसिंक म्हणतो की लिप सर्व्हिस म्हणतो तसं मी अजिबात करत नाहीये. ह्या इराणी शब्दाला महाराजांनी जो काही पर्याय शोधला तो पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण तुम्ही सहकुटुंब इराणला गेलात हो आणि तिथे एक शब्द तुम्हाला नाही तो छिद्र शब्द होता, झरोका शब्द होता. आणि जेव्हा आम्ही इराण फिरत होतो त्यावेळेला आमच्या लक्षात असं आलं की जे इराणी बोलतात ते आपल्याला सहज कळतंय त्यातलं बरंच सारं. आणि हे आमच्यासाठी खूप शॉकिंग होतं की आपल्याला इराणी का कळतंय. त्यांची बोलायची लय वेगळी असते, पण 10 पैकी 8 शब्द जर आपल्याला जर कोकणातल्या माणसाला जर आपण अस्वस्थ करू. कोकणाचा राजा कोण आहे तो शब्द काय. आंबा. कोकणाचा राजा आंबा. आणि अरब देशांमध्ये ना आंब्याला आंबा हाच शब्द आहे. खूप शब्द अरबी भाषेतले आणि पर्शियन भाषेतले आपल्याकडे. आणखी मी तुम्हाला आश्चर्यचकित करतो मोठ्या संख्येने की पेशवा प्रधान असा त्याचा अर्थ आहे. ज्या पुण्यात मी बसलोय पेशवा म्हणतो आपण. आणि छत्रपती बाळाजी बाजीरावची जी मुद्रा आहे त्याच्यात तो बाळाजी बाजीराव मुख्य प्रधान असं त्याची स्वतःची मुद्रेतच म्हणतो तो स्वतःला. म्हणजे पेशवा हा शब्द इराणचा आहे. इराणचा शब्द आहे. आणि हा शब्द आपण शिवाजी महाराजांनी राजव्यवहार कोश जेव्हा लिहून घेतला राज्याभिषेकाच्या नंतर की आपली भाषा समृद्ध आणि आपली ते सांगूया आपण. ते महाराजांचं जे मोठं कर्तृत्व त्यांनी ते शब्द बदलले. मराठी भाषेवरचे उपकार आहेत ना ते बोलू. पण आधी जरा ह्याचाच निकाल लावून टाकू. बक्षीस ते पण इराणी शब्द पूर्ण. हो तुम्ही आणि मी एक अल्टरनेट वाचू आणि मग नंतर मी ह्या सगळ्या शब्द. दौलत. हो दौलत आपण म्हणतो. दौलतचा शब्द तुमचा जो इराणी आहे तो. मी फक्त इराणी शब्द. एक काम करूया, मी इराणी वाचतो तुम्ही मराठी वाचा. ठीक आहे. हो पहिल्यापासून. आझाद, स्वतंत्र, मुक्त. आबकारी. आपण विक्रीवर पट्टीवर बसवलेलं उत्पन्न कर. आबकारी मिनिस्टर आहेत आपल्याकडे. आबादी, समृद्ध, संपन्न. इनामदार, इनामी जमिनीचा मालक. यकायक म्हणजे एकदम अकस्मात. कारागीर. हो कारागीरला कौशल्य किंवा करामती म्हणतात. गरिबी, दारिद्र्य. हो गरिबी म्हणजे दारिद्र्य. आणि जो ऐतिहासकालीन आपल्याला शब्द 3च शब्द मी ऐतिहासकालीन आहेत ते मी तुम्हाला सांगेन. आणि मूळ हे असं कसं घडलं ते महाराष्ट्राला सांगणार. मी इराणचा आपला शब्द सरनौबत. महाराजांचे अष्टप्रधान मंडळ जे होतं त्यात एक सरनौबत होते. त्याचा खरा अर्थ आहे मराठीमध्ये सेनापती. बरोबर. सरंजाम. हो जे महाराजांनी बंद केली सरंजाम. आणि नंतर आहे तो हिस्सादार, वाटेकरी वगैरे, हवालदार. आपल्याकडे सर्जेराव हे नाव खूप सहज वापरलं जातं. हो ते आहे ना. पर्शियन शब्द प्युअर तो. सर्जा म्हणजे सिंह. आता हे कळलं तुम्हाला की मराठी भाषेला सगळ्यात मोठी देण ही पर्शियन मंडळीची. आणि त्याचं सुरुवात कधी झाली ते तुम्हाला मी इंटरेस्टिंग ती तुम्हाला मी सांगतो. काय झालं की पर्शियन आपल्याकडे कधी आली आणि ह्याच्यात आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांचं फार मोठं एक ह्याच्यात आपल्याला एक योगदानही दिसतं. 1296 इसवी सन 1296 म्हणजे आजपासून 730 वर्ष झाले. अलाउद्दीन खिलजी जेव्हा देवगिरीवर चालून आला तिथपासनं मग आपल्यावर भाषेचं आक्रमण चालू झालं. आणि अलाउद्दीन खिलजी मूळचा ते तिकडचे सगळे पर्शियन किंवा तुर्कमेनिस्तान तिकडचीच ती सगळी लोक जी होते. पहिलं आज जसं आपलं बॉर्डर्स फिक्स नव्हत्या महाराष्ट्राचे जसं आपल्या बॉर्डर तसं त्यांचं त्यावेळेला अशा बॉर्डर फिक्स नव्हत्या. पण हे तिकडची लोक जे असल्यामुळे ती त्यांची भाषा बरोबर घेऊन आली आणि त्यांनी ती भाषा त्यांच्या राजव्यवहार सगळ्या गोष्टींमध्ये वापरायला सुरुवात केली. त्याच्यामुळे आपलं तिथे आडायची गाडी
की आपल्याला माहिती, जसं आता इंग्लिशसाठी लोकांना पत्र लिहा म्हटलं की इंग्लिश शिकायला लागलं आपल्याला, कारण आपल्याला लिहिता येत नाही म्हटलं, म्हणून तसंच आपल्या लोकांना मग पर्शियन शिकायला लागली हळूहळू. आणि ती इतकी मिसळून गेली आपल्या, जसं रक्तात एखादी गोष्ट मिसळावी किंवा दुधात साखर मिसळावी तशी ती इतकी सहज मिसळून गेली की इतक्या 730 वर्षांच्या याच्यात आपल्याला कळालंच नाही की आपली भाषातले शब्द ओरिजिनल कुठले आहेत. Very इथपर्यंत- shocking. म्हणजे इथपर्यंत. मला स्वतःला हो, धक्का हो, बसला हो, जो हो, तुमचा हा हो, लेख मी रात्री हो, वाचला, हो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की 80-90% भाषा तर इराणची आहे, आपण जे बोलतोय जी मराठी आपण ज्याला म्हणतो ती. हो, खूप शब्द म्हणजे अगदी नकळत तुम्ही जे ठामपणे म्हणू शकता ना हा मराठी, तो मराठी शब्द नाहीये. आणि आता मला सांगा की इराणनं आपल्याला काय काय दिले. बरं, पुन्हा हे पहिलं अल्लाउद्दीन खिलजी आला, पण त्याच्यानंतर काय झालं, बहमनी सल्तनतीचं राज्य चालू झालं. बहमन म्हणून त्याचा जो गव्हर्नर होता अलाउद्दीन खिलजी, त्याच्या हत्या वगैरे झाल्या पुढे राज्य, आणि मग हे बहमन वगैरे हे सगळे नाही, हे थोडं ना सतीशराव, थोडंसं, कारण तुमचा इतिहासाचा अभ्यास आहे म्हणून थोडंसं विस्तृत सांगा, कारण आपल्या प्रेक्षकांना. आधी अल्लाउद्दीन खिलजी आला. हो. अलाउद्दीन खिलजीने 1296, म्हणजे तुम्हाला मी सांगतो, 1296ला दिल्लीचा शासक होता अलाउद्दीन खिलजी. आणि त्याच्यानंतर खिलजी सल्तनतीचा कारभार आपल्याकडे चालू झाला. 1318 ते 1347 पर्यंत महाराष्ट्राचा कारभार खिलजी सल्तनतीचाच अंडर होता. देवगिरीच्या यादवांचा, रामदेवराव यादवांचं वगैरे जे राज्याचं आपण म्हणतो. आणि अलाउद्दीन खिलजीच्या मृत्यूनंतर म्हणजे 1347 त्याचा सुभेदार होता हसन गंगू बहमन म्हणून. बहमन हाही पर्शियाचा, हा इराणचं जी वरची बाजू आहे कॅस्पियन सीची तिकडचा आहे तो बहमन, तो प्रांतातला म्हणून त्याचं बहमनी आडनाव आहे. आपल्याकडे त्याचे खूप चुकीचे अर्थ काढले जातात की तो बहमन होता, तो ब्राह्मण होता. ह्याला मला तरी ऐतिहासिक पुरावा नाहीये, त्याला तसा नाहीये. आणि तो प्युअर पर्शियन आहे. साम्राज्य सुरुवात ती मुळात इराणीच ते पर्शियन बहमन प्रांतातला तो होता. तो बहमनी सल्तनतीची त्यांनी स्थापना केली आणि मग बहमनी सल्तनतीने मोठं राज्य केलं. मग त्याचे 5 तुकडे पडले आणि मग ज्या शाह्या तयार झाल्या वेगवेगळ्या, ज्या 5 शाह्या तयार झाल्या, म्हणजे इसवी सन 1442ला बिदर, 1484ला वऱ्हाड, 1489ला अहमदनगर आणि 1489ला विजापूर आणि 1512 पर्यंत गोळकोंडा या भागात बहमनी सल्तनत अस्तित्वात होती. आणि बहमनी सल्तनत, याचा अर्थ असा की शहाजीराजे याच्यातल्या 2 सल्तनतीशी तर निगडीतच होते. हो, अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, हो, संबंधित होते. म्हणजे महाराजांचा प्रभाव होता. तर हे अलीकडचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. बाकीची एक तर सल्तनत ही अहिल्यानगरचीच आत्ताची. हो. आणि काय झालं, या सल्तनतींनी काय केलं, एकमेकात त्यांच्यात हे 5 जे टॉप त्यांचे सरदार होते, असं आपण क्षणभरासाठी म्हणूयात, बहमनी सल्तनतीचा जो शेवटचा सुलतान होता त्याचा. आणि त्यांनी राजा सुलतान नालायक निघाला असं लक्षात आल्यावर ह्यांनी स्वतःच्याच हातात कंट्रोल घेतलं आणि स्वतःची राज्य स्थापन केली. पण ह्याच्यात मग हे एकमेकांमध्ये फाईट करायला लागले. मग बिरदशाही वगैरे ह्यांनी एकमेकाला मग मारायचा उद्योग चालू केला. मग शेवटी 3 जण टिकले, अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि गोळकोंड्याची कुतुबशाही. आणि मराठ्यांच्या सत्तेचा जो उदय आहे, ज्याच्या शहाजी महाराज, मालोजी, वेरूळचं जे पाटील घराणं ज्याला आपण, भोसल्यांचं जे मालोजी राजे, शहाजी राजे, तो जो इतिहास तिथनं जो सुरू होतो, त्यांची करिअरची सुरुवात ही अहमदनगरच्या निजामशाहीपासून झालेली आहे, ज्याला आज आपण अहिल्यानगर असं म्हणतो. आणि मग पुढे ते एक डिस्प्यूट झालं जाधवरावांचं, ते त्याच्यानंतर ते विजापूर सल्तनतीत गेले शहाजी महाराज वगैरे. हा तो सगळा इतिहास आहे. पण त्यावेळेला आपली लोक पण होती, असं नव्हती की आपली लोक नव्हती. जसं शिरकाना शिर्के होते, अशी आपली मंडळी होती. राणे होते सोनगडचे, सावंत होते बेळगावला, मोरगिरीचे मोरे होते. असे मराठे स्वतंत्रपणे छोटं का होईना पण आपलं अस्तित्व टिकून फाईट करत होते असं. पण मग ह्या ज्या शाह्या आहेत, ही बरीदशाही, इमादशाही, निजामशाही, आदिलशाही आणि कुतुबशाही, ह्याचा जो महाराष्ट्रावरती परिणाम झालाय तो सांस्कृतिक दृष्ट्या, भाषिक दृष्ट्या झाला. पण मग सांस्कृतिक दृष्ट्या काय झालं? काय झालं की ह्यांच्या सल्तनतींचा, थेट मुघलांपर्यंतच्या सल्तनतींचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट लक्षात असं येते की ह्यांचं ना कल्चर पहिलं डॅमेज करायचं. कारण ह्यांची संस्कृती एकदा मोडली आणि ह्यांची संस्कृती एकदा ही लोक विसरली की यांना काही अस्तित्वच राहत नाही. एक्झाम्पल, आत्ताच आपण लेटेस्ट जर पाहिलं तर इराणला संस्कृती आहे, भारताला संस्कृती आहे, अमेरिकेला संस्कृती नाही आहे. आणि म्हणून पहिला हल्ला हा संस्कृतीवरच तुमच्या. मग तुम्ही जर भुलेश्वराची मंदिरं पाहिली किंवा हे जी काही आपल्याला मोडतोड दिसते सगळीकडं, किंवा तुमचं धर्म परिवर्तन झालं बऱ्याच प्रमाणात म्हणा, किंवा भाषेवरची आक्रमणं झाली, भाषाच बदलून टाकली तुमच्या, खानपानामध्ये सवय बदलल्या तुमच्या, वेगवेगळे पदार्थ आले त्याच्यात. मी त्यावर एक फार पूर्वी छान लेख लिहिलेला आहे की कुठल्या गोष्टी आपल्या नाही आहेत. जरा सांगा ना. त्यात आता मला एक्झॅक्टली पाहायला, पण खूप मोठी यादी आहे ती अगदी आत्तापर्यंतची मी त्याच्यात लिहिलेली होती की बऱ्याच पदार्थ आपल्याकडचे मुळात नाहीच आहेत, आपल्याकडचे ज्यांना आपण आपलं म्हणतो. सो हे सगळाच तुमच्या याच्यावर परिणाम झाला. एक मला सांगा की आपल्याकडच्या स्त्रियांना लैंगिक अर्थाने पण आणि सामाजिक जीवनामध्ये पण जो मुक्त वावर होता, म्हणजे द्रौपदी त्याचं उदाहरण आहे, किंवा स्वयंवर हे त्याचं,
ह्या मध्ययुगीन कालखंडामध्ये जे रिस्ट्रिक्शन्स आले, रिस्ट्रिक्शन आले तर आजही इराणमध्ये आपण बघतो की अनेक महिलांचं, कारण आजच मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये आर्टिकल वाचत होतो, हो हो तर तिथल्या 5 स्कॉलर महिलांविषयी फार सविस्तर लिहिली. हो हो पण आता त्या मध्ययुगीन कालखंडामध्ये आपल्याकडे जे महिलांबद्दलची जी निर्बंध आली, हो त्याचं हे एक कारण असं हो 100%. कारण तुम्ही जर आपली जुनी मंदिरावरची शिल्पा पाहिली किंवा नागनिकेचा शिलालेख जर पाहिला, जी तुम्हाला नाणेघाटात जो सापडते सातवाहनांचे वगैरे, तर स्त्रियांना प्रचंड रिस्पेक्ट होता आणि त्यांच्या हातात पॉवर्स होत्या, त्यांना मान सन्मान होता आणि त्यांचा होल्ड फार मोठा होता. मग तो फॅमिलीवर असेल किंवा राजसत्तेतल्या ज्या स्त्रिया असतील त्यांचा असेल, फार मोठा होता. आणि तो ह्या मध्ययुगीन आक्रमणांच्या काळात आहे ना फार दाबला गेला किंवा मग बहिणींना दरवाजाच्या आत ठेवणं, ही जी कल्चर साधारण जो जन्म झाला ना, तो त्याचं कारणच ते आहे. नाही तर महिलांना आपल्याकडे अगदी बरोबरीच तोडीस तोड महिलांची वागणूक होती, सगळी त्यांना मान सन्मान सगळे ते त्या पद्धतीचेच होते. त्यांना असं काही हा सगळ्यात मोठा परिणाम आहे की जे इराणमध्ये आज तुम्हाला दृश्यमान स्वरूपात जे व्हिज्युअलाइज होतं की महिला स्ट्रीटवरती आल्यात, त्याचं वन ऑफ द रिझन हे पण आहे. पण मग अल्लाउद्दीन खिलजी नंतर पर्शियन मंडळींनी जी आक्रमण केली त्यातली मोठी नावं तुम्हाला आठवतात? काय झालं, यांची मुख्य भाषा तीच होती, पर्शियन होती. आणि ही ॲडप्ट थेट मुघलांपासून सगळ्यांनीच केली, कारण ह्यांना त्याच्यात रिचनेस वाटतं. मंगोल जे आहेत त्यांना ना पर्शियन्स कमी समजायचे. हे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. जे मंगोल जे तिकडं तुर्कमेनिस्तान त्या बाजूकडनं आले ना, ते ह्यांना ना तो कमीपणा घालवण्यासाठी, जसं आज आपल्याकडे लोकांना असं वाटतं की इंग्लिश शिकलं की मोठेपणा जाणवतो, की इंग्लिश बोललं की चांगलं वाटतं, तसंच त्यावेळेला मुघलांनाही तो फील यायचा. म्हणून पर्शियन भाषेचा वापर सगळ्यात मोठ्या प्रमाणात केला गेला. आणि पर्शियन म्हणजे महाराष्ट्रापासून तुम्ही उत्तरेकडे जर गेलात तर तुम्हाला पर्शियन भाषा आणि पर्शियन शब्द खूप कॉमनली दिसतात. कर्नाटकपासून खाली गेलात की त्यांच्या स्वतंत्र भाषा आहेत, तिथे तुम्हाला कुठेही तुम्हाला हे शब्द दिसून येणार नाही, चुकू नये. आणि हा जबरदस्त परिणाम भाषेचा झालाच, पण खानपान, राहणीमान या सगळ्या गोष्टींवर झाला. जसं महाराष्ट्राचं जर तुम्ही आज जसं आपण एक चर्चा केली की प्रत्येक स्टेट्सचं त्यांचे कल्चरली ड्रेस आहेत स्वतःचे. तुम्ही केरळला त्यांच्या सणांमध्ये त्यांचे ड्रेस घालतात, तुम्ही त्यांचे पाहिले असतील. तसंच राजस्थानी लोकांचा स्वतःचा एक पेहराव असतो. तसं महाराष्ट्रीयन लोक स्वतःचा पेहराव हा विसरली म्हणू आपण, किंवा मॉडर्नायझेशनच्या ह्याच्यात आपण त्याला मागे ठेवलं. पूर्वी जे धोतर वगैरे घालायचे किंवा काही जुनी आपण शिवाजी महाराजांच्या वेळेला जे कपडे लोक घालायचे, कारण युद्धावर जायचं म्हटलं की घोड्यावर जर टांग टाकून बसायचं म्हटलं तर तुम्हाला कसं हे सगळ्या कम्फर्ट झोन जे ते सगळे ते पाहिल्या जायच्या त्या गोष्टी. आणि महिलांच्या बाबतीत त्यामधल्या ह्या पॅचमध्ये स्पेशली महाराष्ट्र खूप म्हणजे वॉर झोनचा एकदम सेंटर पॉईंट होता आणि त्यावेळी त्या होरपडला तो त्यात खूप महाराष्ट्रानं अनेक आक्रमणं थोपवून धरली, त्याच्यामुळे महिलांवरही पण त्याचं खूप हे झाले. पण मला एक आनंदाने आणि अभिमानाने गोष्ट नक्की सांगायला आवडेल तुम्हाला की महाराष्ट्रीयन ज्या महिला आहेत त्या अत्यंत शूर, आणि त्यांनी त्यांच्यातलं ते स्वत्वचं जे बीज आहे कर्तृत्वाचं आणि स्वाभिमानाचं ते कधीच समोरू दिलं नाही. आणि त्याचे तुम्हाला खूप उदाहरणं पुढेही इतिहासात दिसतील. मग तारा राणी छत्रपती असतील, येसुबाई साहेब असतील, ते झाशीच्या राणीपर्यंत जा तुम्ही कुठेही. म्हणजे महाराष्ट्रीयन महिला ह्या पुरुषांच्या खांद्याला जेव्हा वेळ पडली तेव्हा खांद्याला खांदा लावून लढाईत उतरलेल्या आहेत. आणि हे महाराष्ट्राचंच फार मोठं योगदान आहे. तुम्हाला इतर देशात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हा संदर्भ पण घेतला. पण मला सांगा की नंतर नादिरशाह वगैरे हा पण इराणीच हे सगळी तिकडची लोक होती सगळी. ही त्यांची आक्रमणं फार झाली, फार मोठ्या प्रमाणात. उत्तरेतनं जो दाहकता जी होती ती खाली 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 आपल्याकडे आली. आपल्याला मोठा फटका देवगिरी अलाउद्दीन खिलजी नंतर जो बसला मग तो मुघलांचाच बसला. म्हणजे या शाह्याज वगैरे ज्या निर्माण झाल्या त्यातल्या त्यात मला असं वाटतं थोडंसं जे काही अभ्यासाच्या ह्याच्यातनं की अहमदनगरची निजामशाही वगैरे जी होती थोडी जरा सॉफ्ट होती थोडीशी. पण नंतर जसे राजा बदलला की नियम बदलतात, कारण सुलतानाच आहेत हे सगळे, आणि बादशाह बदलला की त्याच्या पॉलिसीज चालू होतात, त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन. सो ह्या गोष्टींचे परिणाम लोकांवर व्हायचे. आणि सतीशरावांची बोलायचं म्हटल्यानंतर मी थोडासा आणखी अभ्यास केला की अरे हा इतकाच परिणाम आहे की आणखी आहे. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की खाद्य संस्कृती, बिर्याणी, पुलाव, समोसा हे आणि पारशी खाद्यपदार्थ जसं की धनसाक आहे, हे इराणच्या प्रभावातूनच भारतात आणि महाराष्ट्रात लोकप्रिय झाले. समोस्याबद्दल मी बोलतोय तुम्हाला. त्याबरोबर सुफी परंपरा, महाराष्ट्रातले अनेक दर्गे आणि सुफी संतांच्या परंपरेचं मूळ हे इराणशी जोडलं गेलेलं आहे, ज्यामुळे संगीत आणि साहित्यावरती त्याचा मोठा परिणाम झाला आहे. आणि अर्थातच इस्लामिक जी कल्चर दिसतं आपल्याला, त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे ते बीबी मकबरा झालं. किंवा तुम्ही जर मध्य प्रदेशात फिरायला गेलात तर तुम्हाला तिथे ओरछा दिसेल किंवा दतिया दिसेल. दतियाचे काही मंदिरं तरी अशी वाटतात की या मशिद इतकं काय लांबून पाहिल्यावर.
म्हणजे चतुर्भुज मंदिर म्हणून एक प्रकार आहे. दतियाचा राजाचं जहांगीरबरोबर फार मैत्री होती आणि त्याला खुश करण्यासाठी त्यांनी तिथे काही बिल्डिंग्स उभे केल्या. त्याच्यात एक मंदिर असं की ते बाहेरनं असं वाटतं की मॉस्क आहे का काय, इथपर्यंत ते इंडो इस्लामिक त्याच्यात आर्किटेक्चरचं आपण हे म्हणूयात, मिलाफ म्हणाल तुम्ही त्याला, पण त्याचा परिणाम झाला नक्की या सगळ्या गोष्टींचा. आणि तुम्ही जो सुरुवातीला उल्लेख केला तो दिल्ली दरवाजाचा, दिल्ली दरवाजा, तो दिल्ली दरवाजा आत्ता आपल्या प्रेक्षकांना लगेच ते आठवेल म्हणून की पुण्यातला जो शनिवार वाडा आहे त्याचा बाहेरचा जो दरवाजा दिल्ली दरवाजा, दिल्ली दरवाजा म्हणतो. आणि अगदीच महिन्याभरापूर्वीच मी एका तज्ज्ञ मंडळीला घेऊन तिथे चर्चा करत होतो तेव्हा ते म्हणाले की हा इंडो इंडियन जे बांधकामाच्या दृष्टीने स्थापत्याच्या दृष्टीने झाले कोलॅबोरेशन आहे ते तिथे आहे. बरोबर तिथे बरोबर, अगदी आपल्यावर त्याचा परिणाम झालाच झाला. आपल्या ज्या काही वास्तुनिर्मितीत आपण ज्याला म्हणू, किल्ल्यांच्या बाबतीत वगैरे म्हणू आपण त्याला, कारण दौलताबादच्या किल्ल्यावरच्या अनेक रचना ह्या इराणी आहेत. हो, त्याचं मूळ जे नाव देवगिरी आणि अत्यंत सुंदर किल्ला. त्याच्या काही गोष्टी खूप पुरातन आहेत पण त्याच्यात मॉडिफिकेशन्स होत गेले जसे जसे पुढं, आणि त्याच्यामुळे ते जे काही जशी भाषा एकमेकांमध्ये मिक्स होत गेल्या याची याच्यात, तसंच आर्किटेक्चरच्या बाबतीत पण हीच गंमत झालेली आहे. काही जे आपल्याला चांगलं वाटतं ते आपण घेतलं किंवा त्यांनी आपल्या गोष्टी घेतल्या, आपण त्यांच्या गोष्टी घेतल्या, ह्या गोष्टी घडत गेलेल्या आहेत. आता आणखीन एक धक्का आपण महाराष्ट्राला देऊ, तो तुम्हीच द्यायचा आहे, पण त्याच्या आधी मी सांगतो की इराणी चहा खूप पॉप्युलर आहे आपल्याकडे. इराणी कॅफे आहेत, इराणी कॅफे आहेत, आणि त्याचबरोबर इराणच्या खाद्यसंस्कृतीतल्या अनेक गोष्टी यांनी आपल्यावरती प्रभाव टाकला आहे. पण सगळ्यात मोठा धक्का आहे तो टाटांच्या संदर्भात. हो, पर्शियन हे जे हे आपल्याकडे जे पारसी समाज ज्याला आपण म्हणतो, जो मोठ्या प्रमाणात पुण्यात पण आहे आणि त्यांचं योगदान देशासाठी फार अनन्यसाधारण, म्हणजे त्याला तुम्ही असं मोजू शकत नाही, फार मोठं. टाटा फॅमिलीज झाल्या, मिस्त्री, बरीच त्यांची मोठी कम्युनिटी ती तशी व्यवसायाच्या रूपातनं, तशी ते लोकसंख्येच्या मानाने खूप कमी आहेत, पण हे सगळे मूळचे इराणी आहेत, हे सगळे मूळचे पारस ज्याला आपण पर्शियन म्हणतो तिथले आहेत. झोरास्ट्रियन वगैरे जे ज्यांच्या हिस्ट्री ज्यांना आवड आहे खूप, ही लोक सगळी तिकडची आहेत आणि यांचं फार फार मोठं योगदान आहे देशाच्या उभारणीत. आपल्या फार मोठं योगदान आहे त्यांचं, फार मोठं योगदान आहे, आणि ही मूळची तीच सगळी लोक आहेत. हा महाराष्ट्राला मोठा धक्काच आहे आज. आणि त्याचबरोबर ही जी झोरास्ट्रियन संस्कृती आहे ज्याला अग्निमंदिर, आणि तिथे अग्निमंदिर अजूनही आहे आणि तिथे अग्नीची पूजा वगैरे चालते अजूनही. तुम्हाला जेवढी माहिती आहे त्या झोरास्ट्रियन संस्कृतीची ते जरा सांगता येईल का? तसं काय झालं की पर्शियावर जी आक्रमणं झाली, अरबांची आक्रमणं वगैरे झाल्यावर त्यांना स्वाभाविक जशी आपल्याकडेही झाली मुस्लिम आक्रमणांच्या ह्याच्यात, पण जसं आपण आपलं सत्व सोडलं नाही किंवा आपला धर्म सोडला नाही, तसं त्याही लोकांनी खूप फाईट केली, पण शेवटी एक लिमिट येते की तुम्हाला ते ॲक्सेप्ट करण्याशिवाय पर्याय नसतो. तसंच हे झोरास्ट्रियन लोकांचं पण आहे तिथे, आणि त्यांचं स्वतःचं तिथं अग्निमंदिर वगैरे, आणि याच्या संदर्भात यूट्यूबला वगैरे तुम्हाला बऱ्या प्रमाणात व्हिडिओज वगैरे आहेत तिथे, म्हणजे खूप माहिती मिळते. आणि अग्नीला देवता मानणं हे तिथे त्यांचे पारसे पोलिसला वगैरे तुम्ही जर गेलात कधी पाहिला, फार छान टुरिस्ट स्पॉट येतो. त्यांची जी पहिली साम्राज्य वगैरे होती मोठी, तिथे तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहायलाही मिळतात कल्चरली. इव्हन इजिप्तमध्ये पण अग्नीची पूजा वगैरे पाहिलेली आहे मी, इजिप्त तिथेही मी तो प्रकार पाहिलेला आहे. पण ही जी सगळी पारसी मंडळी आली ती नेमकी कुठल्या कालखंडात आली वगैरे असं काही असं एक्झॅक्टली मला एक नाही सांगता, तसं सांगता येणार नाही एक्झॅक्टली, पण ही अगदी आपण ज्याला आपण 700-750 वर्षांचा जसा इतिहास आपण म्हणतो, म्हणजे जशी इराणवर अरबांची आक्रमणं चालू झाली, पर्शियावर अरबांची आक्रमणं चालू झाली, त्यावेळेला ही लोक जीव वाचून जी स्थलांतरित झाली त्याच वेळेला ती भारतातही आली, आणि ती जी इकडे सेटल झाली ती मग इकडे सेटल झाली. पण त्यांनी आपली जी मूळची संस्कृती आहे ती धरून ठेवली, ती त्यांनी सोडली नाही. ती दिसते, पण आता ती दिसते, ती त्यांच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतात, जसं त्यांच्या इथे आपल्या कॅम्पच्या जवळ ते त्यांचं ते मंदिर पण आहे तिथे, मी तर एकदम नाव विसरलो मागाशी मी जे बोललो होतो. सो त्यांनी त्यांची संस्कृती किंवा त्यांच्या सवयी, त्यांचे सणवार, या त्यांनी गोष्टी त्यांनी धरून ठेवल्या. त्यांच्यातल्या ज्या काही खानपानाच्या गोष्टी आहेत, सवयी आहेत आतल्या घरातल्या, बाहेर ते तुम्हाला वेगळे दिसतील पण आत ते खूप ट्रेडिशनल आहेत पर्शियन लोक त्यांच्या बाबतीत. आणि आणखीन आहे की पाणी साठवणूक आणि बागा, वॉटर मॅनेजमेंट, ह्याच्यावरती पर्शियन संस्कृतीचा आपल्यावरती खूप प्रभाव दिसतोय. कारण किल्ल्यातील पाण्याचे टाके करताना पाणी थंड कसं राहील आणि ते वर्षभर कसं टिकल, हे यातलं काही तंत्रज्ञान हे पर्शियन पद्धतीचं कनाट ज्याला आपण म्हणतो ते प्रणालीच्या अभ्यासातनं विकसित झालं आहे असा इतिहासकारांचा अंदाज आहे. त्याचबरोबर विहिरी, किल्ल्यातील पायऱ्यांच्या विहिरीमध्ये पर्शियन शैलीतील कोरीव काम दिसून येतं आहे, वाडे आणि अंतर्गत इमारती. आणि इंटरेस्टिंगली ह्या सगळ्या म्हणजे ह्या सगळ्यांचा आपल्याकडे तुम्ही त्याला आक्रमण म्हणा किंवा त्या संस्कृतीचं ह्या देशामध्ये झालेलं विलिनीकरण म्हणा, आपण फार तर त्याला असं, पण ते विलिनीकरण हे इतकं मोठं आहे की जसं जसं मी ते शोधायला लागतो तसं लक्षात येतं की तो
700 साडेसातशे वर्षाचा हो, कालखंड मोठा आहे सातत्यानं आक्रमण होत आहेत. आणि आपण कल्चरली इराण म्हणजे पर्शिया ज्याला आपण म्हणू आणि भारतीय हे खूप बऱ्याच गोष्टींमध्ये सिमिलॅरिटी यांच्या गोष्टींमध्ये. काय सिमिलरिटी तुम्हाला इराणमध्ये जसं ती लोक आपली जी कुटुंब व्यवस्था जशी आपल्याकडे एका घरातल्या मोठ्या स्त्रीला जो मान असतो तोच तिकडे पण आहे. आणि एकत्र जेवण वगैरे करणं, बसून जेवण करणं वगैरे ह्या गोष्टी तिकडे पण फार मोठ्या पण बऱ्याच गोष्टींमध्ये खूप सिमिलॅरिटीज आहेत आपल्या इराणी लोकांमध्ये आणि आपल्या लोकांमध्ये. आणि सवयी पण खूप सारख्या दिसतात. जसं आता मी बऱ्याच ठिकाणी जगात फिरलेलो आहे ना, आपल्याला तो डिफरन्स लगेच जाणवतो त्यांच्यातला आणि आपल्याला. तसं इराणी लोकांच्या बाबतीत होत नाही. आपल्याला ते म्हणजे नॅचरली असं आपण खूप सिमिलॅरिटीज त्यांच्यात आपल्याला जाणवतात प्रत्येक गोष्टी. 1-2-3 तुम्हाला अशा गोष्टी साधारण आपण चर्चा करायला वगैरे किंवा मग बायकांशी चर्चा करताना किंवा पुरुषांशी मोकळे ढाकळेपणाने गप्पा मारताना जेवताना वगैरे ज्या आपल्या सवयी आहेत त्यांच्या सवयी आपल्या सवयी खूप सारख्या आहेत. खुलेपणाने चर्चा करणं, खुलेपणाने चर्चा करणं आणि खानपानाच्या सवयी झाल्या असं वेगळे पण जाणवत नाही तुम्हाला त्यांच्यात बोलतो इराणमध्ये जाणवत. पण तुम्ही अकबराच्या कशाच्या शोधात गेला? मी ॲक्च्युली छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळेला त्याला मुहम्मद अकबर त्याचं नाव, औरंगजेबाचा जो मुलगा होता ज्याने बंड केला औरंगजेबाच्या विरोधात. आणि त्यांनी तो पहिल्यांदा राजपुतांना हाताला धरलं बंड करताना. पण औरंगजेब इतका स्मार्ट होता आणि त्यांनी राजपुतांची एक चांगली फौज उभी केली औरंगजेबाच्या विरोधात. पण औरंगजेबाने काय केले, एक पत्र गुपचूप असं पाठवलं की जे राजपुतांच्या हाताला लागेल. आणि ते पत्र असं होतं की म्हणजे त्याचा साधारण अर्थ असं की मुला तू शाब्बास आपल्यातले गद्दार शोधले. आणि हे पत्र मुद्दाम राजपुतांच्या हातात पडेल असं कळलं. राजपुतांना लक्षात असलं की औरंगजेबाने आपली परीक्षा पाहण्यासाठी हा खेळ खेळलेला आहे. आणि मग ते अकबराच्या बरोबर उभे राहिले नाही लढायला आणि अकबराला तिथून जीव वाचून पळायला लागला. आणि मग त्यावेळेला त्याच्या लक्षात असं आलं की आपला जीव महाराष्ट्रातच वाचेल. आणि मग तो महाराष्ट्रात आला आणि संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला. आणि इकडं जरी असला तरी अकबरांची म्हणजे औरंगजेबाची जी काही पत्र आपल्याकडे उपलब्ध आहेत भरपूर सारे, त्याच्यात ते खूप डिटेल त्यांचं गुप्तहेर खातं त्याच्यावर लक्ष ठेवून असायचं अकबरावर. शेवटी एक वेळ अशी आली की त्याला इथनं मग पर्शियात गेला. आणि मग पर्शियामध्ये त्याचा मृत्यू झाला तिकडे इराणला. म्हणजे वरची बाजू जी इराणची त्या बाजूला त्याचं अझरबैजानची तिकडची बाजू झाली. पाकिस्तानचा जो वरची साईड आहे त्या बाजूला त्याचा मृत्यू झाला. तुम्ही बघितली का ती मजार त्याची ती मजार मी पाहिलेली आहे. ओके. हो, मी त्याचं नाव. पण तुम्ही आणखीन एक संदर्भ दिला कालच्या बोलण्यात, तो छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या मदतीचा. हो, पोर्तुगीजाचा. तो जरा विस्तृत सांगता येईल तुम्हाला? देव तुम्हाला जेवढं आठवतं तेवढं सांगा. इथे समोर तिथं पेपर, एक व्हाईट पेपर तेवढा दे ना मला. आपलं शिवाजी महाराजांचा आणि इराणचा एक संबंधावर मी एक पत्र लिहिलं, एक आपल्याला रेकॉर्ड सापडलेलं होतं की शिवाजी महाराज आपल्याला हे प्रत्येक वेळेला युद्धांच्या बाबतीत आठवतात की काय युद्ध वगैरे असं नाही. शिवाजी महाराज बिझनेस ज्याला आपण व्यापार म्हणतो त्यात पण फार अत्यंत हुशार होते. आणि त्याचं एक आपल्याकडे एक रेकॉर्ड आहे आपल्याकडे त्याचं. ते रेकॉर्ड असं आहे की तुम्हाला ते रेकॉर्ड मी दाखवतो, वाचूनच दाखवतो. ठीक आहे. की इराणला आपलं जहाज गेलेलं आहे, व्यापाऱ्यांची जहाजं जायची आणि पोर्तुगीजांनी ते जहाज धरलं होतं आपलं. बरं. आणि ठीक आहे, राहू द्या, नाही जरी सापडलं तरी संदर्भ सांगा मला. तर इंग्रजांचं पत्र आहे ते इंग्रजांच्या पत्रात ते म्हणतात की शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांची जहाजं धरलेली आहेत. तसंच शिवाजी महाराजांचंही म्हणजे मराठ्यांचं इराणवरनं आलेलं जहाज पोर्तुगीजांनी एक पकडून ठेवलेलं आहे. मग ह्याचा अर्थ असा होतो की आपली लोक व्यापारासाठी थेट इराणपर्यंत जात होती. मराठ्यांची नेव्ही हे इराणला जायची किंवा मराठ्यांची जहाजं व्यापारासाठी थेट इराणपर्यंत जायची, जी पोर्तुगीजांनी धरलेली होती. आणि मग त्यांना जी सामरिक मदत महाराजांनी केली ती ओमानच्या बाबतीत झालेली होती. आणि ओमानच्या बाबतीत तर फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की मुंबईचे इंग्रज सुरतेचे त्यांच्या ऑफिसला 20 मार्च 1669चं पत्र, त्यात लिहितात की मस्कत हे जे ओमानचं जे कॅपिटल आहे त्याच्यावरनं ताजी बातमी अशी आली आहे की 19 मोठी आणि 5-6 छोटी मिळून 4000 लोक असलेले एक अरबी आरमार हिंदुस्थानच्या किनाऱ्याकडे निघून गेले. काहींच्या मते हे आरमार शिवाजी राजास मदत करण्यासाठी म्हणून जात असावे, असं एक पत्र उपलब्ध आहे. परत एक मुंबईकर इंग्रज सुरतेला 9 फेब्रुवारी 1674ला अजून एक पत्र लिहितात. त्यात ते असे म्हणतात की अशी दाट बातमी आहे की ओमानच्या आरमाराने पोर्तुगीजांचा थेट वसईच्या कोटापर्यंतचा मुलूक उद्ध्वस्त केला. शिवाजी राजेही जमिनीवरून पोर्तुगीजांवर हल्ला चढवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पोर्तुगीज फारच पेचात सापडले आणि संकटात पडलेले आहेत. तसे पाहिले तर अरबांनी तहाच्या अटी पोर्तुगीजां पाठवल्या होत्या, पण त्याचा त्यांनी इन्कार केल्यामुळे पोर्तुगीजांवर ही आपत्ती ओढवली आहे. ओके.
हे पोर्तुगीजांच्या विरोधामध्ये मराठी आणि अरब मिळून एकत्र आले काहीतरी आणि 400 अरबी सैनिक किनाऱ्यावर उतरून वसईच्या कोटापर्यंत त्यांनी बरीच नासधूस केली, बरेच चर्च, गावे आणि शहराची जाळपोळ केली. पोर्तुगीज त्यांना तोंड देण्यास धजावले नाही. मस्कती सैन्य 5 दिवस राहून लूट करून मस्कतला निघून गेले. त्यामुळे पोर्तुगीजांचे फार नाचक्की झाले, असं पत्र आहे आपल्याकडे एक त्याचं. आणि मराठ्यांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्यालाही त्यांचा त्रास होताच, पण शिवाजी महाराज इतके हुशार होते की जसं मस्कतचे इमाम आहेत सुलतान बिन सैफ म्हणून, त्यांनी ती जिहादची घोषणा देऊन अरब लोकांना एक करून पोर्तुगीजांच्या अगेन्स्ट उठाव केला होता. ती नेव्ही इथं आली होती आणि इकडनं मराठ्यांनी जमिनीवरनं सपोर्ट केला आणि मस्कतच्या नेव्हीने समुद्रावरून हल्ला केला आणि पोर्तुगीज इथनं मग खाली पळून गेले होते. आता याला ऐतिहासिक पुरावे आणखी तुम्हाला काही हवे असतील तर तुम्ही शोधा आणि ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. हुजूर, हुकूम, यादी, मजकूर हे सगळे शब्द पर्शियन आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मोडी लिपीमध्ये काही शिलालेख आपल्याला आढळतात त्यातले काही शिलालेख हे पर्शियन भाषेमध्ये हो मोठ्या प्रमाणात आहेत. मोठ्या प्रमाणात शिलालेख आपल्याकडे किल्ल्यांवरती पर्शियन भाषेतील तुम्हाला दिसतील. त्यात तुमचा सोलापूरचा जो किल्ला झाला किंवा खूप किल्ले आहेत आपल्याकडे असं की जिथे आपल्याला खूप, कारण त्यांनी त्या किल्ल्यांवरती राज्य केलं असं काही दिवसांसाठी असं म्हणू शकतो आपण. त्यावेळेला ती काही कोराकोरी झाली. ओके, आता तुमच्या नजरेतनं जो इराण आहे तो जरा सांगा. मी जो इराण पाहिला, आपल्याला एक वेस्टर्न मीडियाचा एक प्रोपागेंडा ज्याला आपण म्हणू की असं दाखवलं गेलं किंवा भासवलं गेलं की हे मुस्लिम राष्ट्र आहे, हे खूप कट्टर आहे. किती दिवस होते इराणमध्ये? मी 13 दिवस इराणमध्ये होतो. आणि तर तो तसा प्रकार अजिबात तिथे नाही. मुळात ते पर्शियन्स आहेत आणि त्यांच्यावर अरब लोकांनी जरी आक्रमण केली तरी ते मुस्लिम धर्माला फारसं मानत नाहीत. कारण आम्ही जेव्हा तिथल्या मॉस्क, ज्या मशिदी आपण म्हणतो त्या पाहत होतो त्यावेळेला त्या अक्षरशः ओस पडलेल्या असायच्या, कुणीही नसायचं. आणि त्यांना असं धर्माचं आकर्षण वगैरे, फार कट्टरता वगैरे हे त्यांच्या बोलण्यात किंवा असं वागण्या बोलण्यात दिसलं नाही आम्हाला कुठूनही. असं त्याचा एक दर्प आपण म्हणतो तो दिसला नाही आम्हाला कुठूनही. तो एक प्रकार त्यांचा. आणि दुसरी गोष्ट अशी की ती लोक फार प्रेमळ आहेत. त्यांना त्यांच्या देशात आलेले पाहुणे प्रचंड आवडतात आणि खूप जोरदार ते तुमचं स्वागत करतात. तुम्हाला ते म्हणजे जर तुम्ही कुठे फिरायला निघालेला असाल तर तुम्ही बुक असता त्यांच्यासाठी संध्याकाळी, ते तुम्हाला भेटतात, आवर्जून तुमच्याशी ओळख करून घेतात आणि तुम्हाला आमंत्रण देतात. आणि तुम्ही ज्या हॉटेलवर असता तिथे तुम्हाला ते न्यायला येतात आणि तुमच्या घरी घेऊन जातात तुम्हाला जेवायला. आणि त्यावेळेला त्यांचे जे काही फॅमिली रिलेटिव्ज वगैरे सगळे, त्यांचे मित्रमंडळी ते सगळे येतात. खूप मोठा जेवणाचा कार्यक्रम होतो आणि कल्चरली ज्याला आपण एक सांस्कृतिक बौद्धिक देवाणघेवाण फार मोठ्या प्रमाणात तिथे होते. आणि आपल्या पदार्थांना ते खूप आग्रहाने त्यांच्या पदार्थांना जीव घालतात. मिंटचं प्रमाण फार जास्त असतं त्यांच्या खाण्यात, ज्याला आपण आंबट म्हणतो. पण खूप प्रेमाने, अगदी आपुलकीने तुमच्याशी ते वागतात. तुमच्या त्या शहरातनं जाऊपर्यंत ते तुमच्याबरोबर उभे राहतात की तुम्हाला कुठली अडचण आली नाही पाहिजे. अशा पद्धतीने पूर्ण तुमच्यावर खूप खूप प्रेम करणारा देश आहे. खूप सेफ आहे बायकांच्यासाठी. मला पूर्वी असं वाटायचं की ओमान, मी सहकुटुंबही तिथे गेलो, मी सहकुटुंबच तिथे होतो, पण मला असं पूर्वी फार वाटायचं की ओमानच बहुतेक बायकांसाठी सगळ्यात सुरक्षित देश. पण नाही, इराण हा बायकांसाठी सगळ्यात सुरक्षित देश आहे. आणि खूप रिस्पेक्ट असतो बायकांकडे, खूप होल्ड आहे तिथे, पॉवर खूप आहेत बायकांकडे. आणि खूप छान लोकांचा देश आहे तो. आणि आवर्जून फिरायला जावं, इतका सुंदर आणि अत्यंत स्वस्त देश आहे तो. स्वस्त देश आहे. आपल्याला फक्त मुस्लिमीकरणाच्या नावाखाली म्हणा किंवा एक वेस्टर्न मीडियाच्या ह्याच्यामुळे आपण इराणला खूप चांगल्या जवळच्या देशाला पाहायला मुकतो असं न होता इराणला फिरायला गेलं पाहिजे. ते खूप खूप फ्रेंडली लोक आहेत, खूप जोरदार पाहुणचार करतात, खूप सिक्युरिटी वगैरे असे काही तुम्हाला इश्यूज होत नाही तिथे. पाहण्यासारखा देश आहे. तुम्ही एक इंटरेस्टिंग गोष्ट मला सांगितली ती आहे नादिर शहाचं काय इथून हिंदुस्थानातनं जे काही लुटून नेलं होतं. हो. तिथे त्यांचं आपली जशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुस्तक मागून आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे तसं ते पुस्तक बघू जरा. आता आपण प्रेक्षकांना ते पण दाखवू की ज्या प्रेक्षकातनं तुम्हाला ते नादिर शहाचं जे कुठे ते नादिर शहाचं त्याच्या सगळ्या माझ्या हातात आहे. हे एक सांगा. हे ते पुस्तक आहे. हे द सेंट्रल बँक ऑफ द इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण. आपली जशी आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतो तशी त्यांची बँक आहे. आणि तिथे हे संग्रहालय आणि हे जमिनीच्या खाली संग्रहालय, बंकर सारखं त्याला आपण म्हणूयात, खूप सुरक्षित, ज्याच्यावर बॉम्ब हल्ला वगैरे झाला तरी काही होणार नाही अशा पद्धतीचं ते संग्रहालय मला पाहण्याचा योग आला, अगदी योगायोगाने, कारण ते तसं वर्षभर पाहायला देत नाहीत. आणि भारतातनं ज्या काही लुटी झाल्या, आपल्या मोठ्या मोठ्या ज्या लुटी झाल्या, नादिर शहाचे झाले, याला खिलजी, ती जी काही परकीय आक्रमण होती, जे इथनं ते लुटून तिकडे घेऊन जायचे, त्याचं फार मोठं कलेक्शन त्या संग्रहालयात पाहायला मिळतं. तेहरानमध्ये अंडरग्राऊंड आहे. त्यांची बँक आहे तिथे, आपली जशी बँक आहे तशी त्यांची नॅशनलाइज बँक आहे त्यांची ती. त्या बँकेच्या तळघरात
तिथे ते कॅमेरा वगैरे अलाव करत नाहीत, पण मी रिक्वेस्ट केल्यावर त्यांनी मला पुस्तक दिलं की तुमच्यासाठी आम्ही देऊ. आणि ह्या पुस्तकामध्ये तुम्हाला ना खूप छान छान, हे बघा ना, जसं आपल्या हैदराबादच्या आपल्या निजामाची लुटीच्या- यांनी छानच ज्वेलरी पुस्तक आहे, हे बघा. आणि हे पाहण्यासारखं आहे. मयूर सिंहासन ते आहे. ह्या पुस्तकात आहे ते मयूर सिंह? मयूर सिंहासनाचा फोटो आहे याच्यात. आणि पण एक गमतीची गोष्ट अशी की ते नाकारतात त्याला, ते स्वीकारायला तयार नव्हते की तो आमच्याकडचा आहे म्हणून, असं ते त्याच्यावर थोडंसं त्यांचं हे ते ठीक आहे, पण हे आपण जर आपल्या तुम्ही बघितलं हे ज्वेलरीचे हे साईजेस, इथं खूप त्याची छान डिटेल इन्फॉर्मेशन आहे. हे पाहण्यासारखं आहे. म्हणजे केवढा खजाना हा सगळा, यातला बहुतेक खजाना हा आपल्याकडचा आहे मूळचा. यातली हिरे मानकं म्हणा आपल्याकडची काढून नेली ती तिकडे वापरली त्यांनी, त्यांच्या पद्धतीने त्याला डिझाईन केलं. हे आता हे केस नंबर हे नादिर शाह थ्रोन लिहिलेलं आहे याच्यावर. हा, म्हणजे हाच तो नादिर शहाचा जो हा नादिर शाह. ह्याच्यात अजून पण आहे पुढे हे त्यांचे जे मुकुट वगैरे आहेत, जसं ब्रिटनच्या राणीने आपला कोहिनूर नेला आपण म्हणतो आणि तो त्याच्या मुकुटावर बसवला, तसं ह्यातल्या बहुतेक गोष्टी ह्या आपल्या मूळ भारतीय आहेत सगळ्या, ज्या इकडनं लुटीत गेलेल्या हे पाचूंचे वगैरे जे काही आहेत. वा. हे पण हे सगळं तुम्हाला किती वेळ पाहता आलं? तिथे आम्हाला एक साधारण 2 ते 3 तास पाहता आलं आम्हाला ते. आणि खूप सुंदर ज्वेलरीचं कलेक्शन, अत्यंत हिरे मानकांचं, सोन्याचं, अप्रतिम कारागिरी. आणि त्यावेळेला मला फार प्रकर्षाने भारताची आठवण झाली की आपलं संस्कृती आपलं कल्चर किती 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 श्रीमंत असावं. हे सगळं आपलं आहे आणि जे तिथं गेलेलं आहे लुटींच्या काळात ह्या हे सगळ्या सगळं जरी असलं तरी त्यांचं भारतीयांबद्दलचं मत काय? भारतीयांच्या बद्दल एकतर आपण जसं मी बऱ्याचदा म्हणतो की त्या लोकांचं ना आपलं खूप जुनं नातं आहे, कल्चरली जुनं नातं आहे. जसं आपलं हिंदुस्थानचा एक जुना इतिहास आहे तसा पर्शियाचा पण खूप जुना इतिहास आहे. आणि त्यामुळे ना त्यांच्या मनात आपल्याविषयी एक प्रेमाची भावना आहे. जशी आपल्या मनात त्यांच्याविषयीची प्रेमाची भावना असते तशी त्यांच्या मनात पण त्यांना एक मधल्या काळात थोडंसं असं जाणवतं की तुम्ही आता आमच्यावर थोडंसं कमी प्रेम करता, असं त्यांचा एक फील आहे थोडासा. पण हॉलिवूड, पण बॉलिवूडची ती लोक प्रचंड वेडी आहेत, प्रचंड वेडी आहेत. आपले त्यांच्या टीव्ही चॅनल्सवर सगळ्या आपल्या मालिका चालू असतात. आणि आम्ही जेव्हा कुटुंबासहित फिरत होतो तर आमच्या पत्नीकडे सलवार ड्रेस वगैरे असल्यामुळे जथ्थेच्या जथ्थे लोक उभे राहून तुमच्यावर फोटो काढतात, जसं काही असा आभास होतो की आपण कुठले तरी मोठे फिल्म स्टार आहोत. आणि खूप आणि म्हणजे तुम्हाला इन्व्हाइट करतात खूप ठिकाणी. आणि त्यांना प्रचंड भारतीय लोकांचं आकर्षण आहे, प्रचंड. आपल्या लोकांच्या विषयी त्यांना जितकं आकर्षण आहे तितकं मला नाही वाटत जगात इतर देशातल्या लोकांच्या विषयी त्यांना आकर्षण आहे. सो सतीश रावांनी एक महाराष्ट्राला चॅलेंज दिलंय. ते चॅलेंज तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये शेवटी सोडून दाखवायचं आहे. आणि ते चॅलेंज असं आहे, पण त्याच्या आधी ते म्हणाले तसं की श्रीनगरची व्हॅली तुम्ही फिरा. श्रीनगरच्या व्हॅलीमध्ये तुम्हाला फिरताना जे पर्शियन जो एकूण साधारण त्यांचा देहबोली, त्यांची शारीरिक ठेवण, धारदार नाक, चाणाक्ष बुद्धी, तसं आजही काश्मीर व्हॅलीतनं अनेक लोक हे तेहरान आणि त्या भागामध्ये शिकायला आहेत. त्यांनी मला सांगितलं तेहरानची अंडरग्राऊंड मेट्रो आहे सुंदर, खूप सुंदर मेट्रो. आणि मेट्रो 27 वर्ष जुने मेट्रो आहेत, आजचे मेट्रो नाहीत त्यांच्याकडे. मेट्रो तर आता आपल्याकडे होत आहेत वेगाने, पण तिथं मेट्रो पूर्ण अंडरग्राऊंड आहेत आणि खूप सुंदर मेट्रो आहेत. म्हणजे तुम्ही युरोपमधल्या कुठल्या देशात फिरताय असा फील येतो. इतक्या स्वच्छ रस्ते, स्वच्छ. आणि त्या देशात मला ना भिकारी कुठेही दिसले नाही. तेहरानमध्ये मी फिरलो, त्यांच्यावर प्रचंड सँक्शन्स आहेत अमेरिकेचे, त्यामुळे तिथे क्रेडिट कार्ड्स वगैरे अशा गोष्टी चालत नाहीत. आणि पण अत्यंत कष्टाळू लोक. त्यामुळे मला त्याचं फार कौतुक वाटलं की इतकं त्यांच्यावर सगळं बंधनं घालूनही ही लोक किती कष्टाने लढतायत. आणि त्या बंधनामुळं, कारण ज्या वेळेला हे न्यूक्लिअर क्षमता मिळवतात असं म्हटल्यानंतर अमेरिकेनं, आणि अर्थात खूप इंटरनल गोष्टी आहेत, मी जे सतत लाईव्ह कव्हरेज करतो त्यात तुम्हाला त्या लक्षात येत असतील, तर त्या बंधनामुळं इराणच्या चलनाचं मूल्यांकन हे इतकं घसरलं. तर तुमच्या नाही असू दे, तुमच्या जेवणाचं माझं एका वेळेसच्या जेवणाचं बिल असायचं साधारण 30 लाख रुपये, 30 लाख इराणी रियाल किंवा 60 लाख इराणी रियाल वगैरे असं बिल आहे. एका जेवणाचं बिल म्हणजे 60 लाख इराणी रियाल, 60 लाख इराणी रियाल, कारण त्या रुपयाचं मूल्य तेवढं घसरलेलं असल्यामुळे करन्सीचं. इराणी रियाल ही त्यांची करन्सी आहे, पण अत्यंत करन्सीची अवस्था सँक्शन्स असल्यामुळे त्यांच्यावर इंटरनॅशनली पूर्ण कोलॅप्स झालेली आहे. आता सध्या तुमचा सध्याचा पत्ता काय तिकडचा? तिकडे मी मस्कतला दार्सितला राहतो. दार्सितला, ओके. सो सतीश रावांनी दार्सितीतून आपल्यासाठी चॅलेंज पाठवलं आहे, ते तुम्ही सोडवायचं आहे. बघा, एक छोटंसं 3च ओळीचं वाक्य, 2च ओळीचं वाक्य, ते तुम्हाला काय कुठल्या भाषेत करायचं ते तुम्ही ठरवा. मराठीत करून दाखवा. हां. माझ्या मालकाचा बेलगाम घोडा मी मोठ्या खबरदारीनं अक्कल लावून पकडला. मी मोठी मर्दानगी दाखवल्याबद्दल खुद्द मालकानं आवाज देऊन मला बोलावलं आणि इनाम दिले.
ह्यातले शब्द मराठी किती आहेत हो हे कोड आहे तुमच्यासाठी. ते हे कोड आहे तुमच्यासाठी आणि हे कोड हे तुम्ही सोडवायचं आणि सतीश रावांचं Comment मध्ये समाधान नक्की लिहा. करायचं. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते आणि जरूर मी पण कळवा. ती कमेंट लिहिल की याचा याचा अस्सल मराठी शब्दांचा अर्थ काय होता या वाक्याचा. मला सांगायचं हे होतं की मध्य पूर्वबरोबर आपला जो संबंध आहे हो तोच खूप तो जुना काही हजार वर्षापासून 1000 वर्षांपूर्वीचा खूप जुना आहे. आक्रमण झाली हा एक भाग आहे, पण त्याबरोबर आपला जो सिल्क रोड होता हो, आणि पर्शिया बरोबरचा आपला व्यवहार होता. तुमच्या माझ्या लहानपणी अनेकांनी सिंदबाद की कहाणी वाचली असेल है ना. तो सिंदबाद सोहारचा ओमानचा ओमानचा आहे तो तो सिंदबाद. ते त्या कहाण्या. हो तर ह्या सगळ्यांचे संदर्भ हे नव्याने पुन्हा आपल्याला तपासून ते महाराष्ट्र समोर मांडायचे होते. सतीशराव थँक्यू सो मच. तुम्ही इतक्या छान पद्धतीने धन्यवाद. तुम्ही पण महाराष्ट्राला छान मला संधी चांगलं दिली. समजावून सांगितलं आणि मला आशा आहे की महाराष्ट्राला हा व्हिडिओ हा अत्यंत वेगळ्या उंचीवरती घेऊन जाईल. आणि तुम्ही आम्हाला एक धक्का दिला की टाटा हे मूळचे हो भारतीय नाही आहेत. पण पर्शियन धक्का आहे. किती मूळची जणाला सगळी लोक ती पर्शियन. पर्शियन तो धक्का किती जणाला पचला तेही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. थांबूया आपण. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.